भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जीवन अप्पांना विनंती करतो या प्रसंगी आपला विचार व्यक्त करावा। आपण सर्वजण आपल्या बोरवेल्या मुळशी तालुक्याचे निर्वाचित आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या नागरिक सत्काराकरता राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचे सर्व भोर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित आहेत। खरं या सत्कारासाठी सर्व मंडळी या ठिकाणी ऐका। उपस्थितांमध्ये शंकर भाऊ मांडेकर असतील, मुळशीचे माजी आमदार शरद भाऊ धामारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भाऊ जगताप, विक्रमदादा, रणजितदादा, भाटेसाहेबा, गरुड, किरण राहू, ज्यांची नावं येते तेवढे आणि दीपाली शिंदे, गणेश दिगडे, कोणाचं राहिलं तर क्षमस्व, तर थोडं वेळ कमी। आपण सर्वांनी खरं तर कुठला माणूस आमदार केलाय ही गोष्ट महत्वाची, कारण आमदार कुणाला करावं ही जर शंकरांनी त्या ठिकाणी एका राक्षसाचा जन्म घातला आणि तो राक्षस नंतर शंकरावर तुटला, पण हा शंकर तसला नाही। हा शंकर शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्या चांदे गावानी, चांदे गाव जे मुळशीचे, त्या मुळशी गावानी हा माणसाला प्रथमतः त्या ठिकाणी सरपंच केलं। अतिशय तळातून आलेला माणूस आहे, गरिबीची जाण असणारा माणूस आहे। आज निवडणूक लढवताना ते काय घरी पैसे नव्हतं, तुमच्या माहिती करता सांगतो, या गोष्टी सांगू नाही, घरचे हॉटेल होतं, प्रॉपर्टी ती या माणसांनी विकली। ते काय घरी सासवलेला किंवा त्यांचा बाप आमदार खासदार नव्हता। त्याच्यानंतर त्या माणसाला त्या ठिकाणी त्या तालुक्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली। त्यांच्या मिसेस एका वार्डात पंचायत समितीचे सदस्य आणि त्या तालुक्याच्या उपसभापती होत्या, कारण हे स्वतः अध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मिसेसला सरपंच करता आली नाही। असा योग्य उमेदवार त्या ठिकाणी अजितदादांनी निवडला। योग्य सगळेच होते, आपल्या गोरकरी होते, वेल्लेकर होते, परंतु सगळा ताळमेळ बसत असताना आपण ग्रामपंचायतीचं तिकीट कसं एखाद्या मोठ्या बाबतीत देतो किंवा मोठ्या वाड्यात देतो की बाबा त्या वाड्याची 400-500 मतं, मग तिथल्या माणसाला तिकीट दिलं तर 300-350 मतं पडून तो माणूस त्या ठिकाणी निवडून येईल। त्या ठिकाणी 2,21,000 मतदान असल्यामुळे शंकर भाऊला त्या ठिकाणी संधी देण्यात आली आणि त्या संधीचं मी सोनं असं केलं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं की 60-65,000 मतं आली, पण 83,000 मतं तब्बल त्या ठिकाणावर निवडून आले। या ठिकाणी बोरवेल्यातून 43,000 मतं दिली, पण माझी बोरवेल्यातल्या नेत्यांना मी विनंती की या विजयाने आपण हुरळून जाऊ नये, कारण उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला वाटायचं आमचा आमदार आलाय, मग शिवसेनेला भाजपला काय दुसरावर, तर आपला आमदार प्रत्येक वार्डात मागे, याचं मी भान आपण सर्वांनी ठेवून एकत्रच काम केलं तर आपल्याला पुढे जाता येईल। ह्या गोष्टी लक्षातच ठेवल्या पाहिजे। आमदारांना मी सांगतो की बाबा आम्ही तुमच्या मागे का आलोय, पक्ष म्हणून नाही आलो। आज 40-50 वर्ष झालं उतरवलीच्या MIDCचा प्रश्न आहे, महाराष्ट्र रोडचा प्रश्न आहे, आमच्या निरादेवर कालव्याचा प्रश्न आहे। आज तो कॅनल जाव्या का उजव्या बाजूचा त्या फलटणपर्यंत गेलाय। शिवापूरचा टोल नाका, त्या टोल नाक्यामुळे पुढे पडेलची परिस्थिती भाऊ, पडेल्या लोकांना त्या ठिकाणी मला विक्रमदादा तुम्ही आता तिकडून मला सांगा, आज मिळूची बी लोक आहे त्या ठिकाणी मोकळ्या प्लॉटला 5,000-6,000 रुपये किंवा फुटली भाडे, तो जर टोल नाका नसतात तर आपला आतला नसरापूरचा रोड असेल किंवा कापूर रोडमधून आत आलेला रोड असेल, या ठिकाणी सुद्धा इंडस्ट्रियल वाली आली असती। पाटील साहेब तुमच्या पांढऱ्या राजापूरला बी गेली असती, त्या टोल नाक्याचा एक प्रश्न सुटला पाहिजे। त्यानंतर फडणवीस साहेबांनी जसा कापूर आणि माझ्या रोड केला 275 कोटी रुपये टाकून, तशी माझी अपेक्षा आहे भाऊ की बाबा नसरापूर वेल्हार हा झालाच पाहिजे, कारण तो रोड जर पाहिला तर काय परिस्थिती आहे। पूर्वी तो रोड करताना सांगायची की आमच्या रोड आहे ना, इथं महिला मंडळी
वडील गेल्यागत केला असा, म्हणजे वाकडा तिकडा त्या रोडवर काम झालं पाहिजे. आज पीएमआरडीचा प्रश्न आहे. आज आमची भाऊ आमच्या तालुक्यातली जवळजवळ बोरवेल्यातली 52 गावं त्या ठिकाणी पीएमआरडी गेलेली आहे. तर त्या ठिकाणी जे झोन पडल्या ते चुकीचे झोन आहे. म्हणजे काय शेतकऱ्यांना काम झालं लागून त्या ठिकाणी ह्याचं आपले वनीकरण पडले, कुठं गार्डनचं रिनोव्हेशन पडलंय. ह्या गोष्टी मुद्दाम नाही ना करत. या गोष्टी काम झालं पाहिजे. हे जर काम झालं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमच्या मागे येण्याबद्दल काहीच नाही. पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी टेजवर उपस्थित आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते प्रत्येक गावातून, खास जे 50 वर्ष आपल्या मानकुटू भूत बसलं होतं आणि त्याच्यामुळे विकास होत नव्हता, आम्ही तुमच्या मागे आलोय. तुमचं जी तुम्ही आश्वासनं आम्हाला दिल्या मतदार म्हणून जाहीरनाम्यात, ती सगळे आश्वासनं काम करण्याचं पाठपुरावा करायचं काम तुमचं आहे. त्याकरता विशेष पहिलं आश्वासन उतरवलीच्या एमआयडीसीसाठी तुम्ही काम केलंच पाहिजे आणि पाठपुरावा केलाच पाहिजे. त्या ठिकाणी आज जर तुमचं उपमुख्यमंत्री आहे, तो ताकदवान उपमुख्यमंत्री आहे, तिथं जर तुम्ही पाठपुरावा केला तर तालुक्यातल्या लोकांना आपण भाषणात सांगतो की माझ्या तालुक्यात बेकारी. आता देवानी तुम्हाला संधी दिली आहे, हे संधीचं सोनं केलं पाहिजे. आज मी सकाळी पेपर वाचला, कुठल्या तरी देशाच्या हमास का काय 50 वर्षाची राजवट उलटून लावले, तशी राजवट तुमच्या रूपाने या ठिकाणी उलटून लावले. तर त्या विषयावर काम हे केलंच पाहिजे. आणि ते जर काम केलं तर निश्चित तुम्हाला वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आलटून पालटून येणाऱ्या काळामध्ये केजवर बसलेला प्रत्येक माणूस आमदार होऊ शकतो. कारण शंकर भाऊराज 2029 आपल्या इकडे नाही. त्यामुळं अलीकडे पलीकडे न बघता एमआयडीसीचं काम करण्याचं केंद्राचं काम हे कसल्याही परिस्थितीत झालं पाहिजे. आता पुढची लोक आपलं आरोप करतात कशाचा, त्या व्हीएम मशनीचा आपल्या तालुक्याचा काय खरं संबंध आहे का? अहो पराभव झाला तो मान्य करा. त्या मतमोजणीच्या काळामध्ये काहीतरी 13,500 मतांनी शंकरभाऊ पुढे होतं आणि त्या ठिकाणी मी विक्रम दादा गेला तर दादा म्हणजे कोणीतरी तिथं ऑब्जेक्शन घेतलंय. बरं मोजायची राहिली होती, अजून 30,000 मतं मोजायची राहिली होती. म्हणजे पराभव तरी मी तुम्ही मान्य करत असाल उघड गोष्ट आहे. जर निर्णय म्हणजे जनतेने त्याच्या मताच्या रूपाने दिलेलाच आहे, पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला ज्या अर्थी या लोकांनी वोटिंग केलं त्या अर्थी तुम्ही आम्ही पुढे लागून काम ते करणं भाग आहे. आणि या ठिकाणी अजून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींना विनंती आहे की येणाऱ्या काळात जी काही विकास कामं मंजूर होत्या, जर तुमच्या वाट्यावर 100 रुपये आलं आणि तालुक्यात बारका व्हावे तर 30 रुपयाचा हिस्सा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळावा. जसं की आम्ही आमची विकास कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या 2 वर्षात जिल्हा नियोजन 80 कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणली होती. पण त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्या गावात काम टाकले. त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता मतदार आहे की राष्ट्रवादीचा सरपंच आहे, तो शिवसेनेचा सरपंच आहे. आता दांडू तुमच्या हातात आहे, त्यामुळं ही तिकीट हातात साहेब आहे. पण ते तिथं कसं आहे, तिथं तुम्हाला टुचून घेतली पाहिजे. काही ठेवू नका. आणि तुम्ही तुमच्या माग आहे आणि निश्चितच राहू. सर्व या म्हणजे आनंद आहे काय की आज आपण कुठल्या आमदाराच्या खासदाराच्या किंवा नेत्याच्या कुठे चालवलेल्या माणसाला आमदार नाही केलं तर तुमच्या आमच्या समस्या माहिती असणाऱ्याला आमदार केले. या ठिकाणी काय काय चेहरे दिसतात ते पुन्हा कुणाच्या प्रचारात होते, पण ते मी बोलणार नाही. तुम्ही आपली माघारी आली ते बघून मी आनंद वाटतोय. काय होतं शेवटी सिंहासनाच्या मागाच्या
की कदाचित निकाल वेगळा असता तरी पाठवून तिकडे असती. पण ते पाठवून काळजी करू नका, निकाल चांगला लागलाय. आणि अजून एक कोण जर म्हणत असेल ना की शंकर भाऊ अपक्षामुळे निवडून आलाय, काय नाही, ही झोपडी व्यक्ती मत आहे की अपक्ष नसतील तर भाऊ 75,000 मतांनी निवडून आला असता. हे सांगतात का मग मी त्या अपक्षाचं काम केलं म्हणून निवडून आहे, काय नाही ते आम्ही सगळ्यांनी काम केलंय. आणि ती पडली ना तुम्हाला ती झोपडी व्यक्ती मतं पडली काय 70-75 हे 22,000चं लीड काय 70-75,000चं लीड असतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. का आज आपल्याला सांगितलं जातं काय मग त्या लिटिंग मेकर होतो आणि ते आमचं झालं मग तमकं झालं. राजकारणात आणि कुस्तीत जरला काय किंमत नाही. म्हणजे अपक्ष नसते तर 70-75,000चं लीड असतं, तुम्हाला गॅरंटी किंमत असतं. आणि या ठिकाणी माहिती घडतं काय भाषण थांबवलं हे खूप झालं मोबाईल नाही माहिती. परवा फडणवीस साहेबांना मुंबईला भेटायला येतो. आमचे बाळासाहेब बरोबर गेलो आणि तिथं आणि साहेब दिल्लीला निघाले शपथ काहीतरी त्याचं काम होतं. मी आपल्या गरीबाने फोन केला भेट पण उचलला बाबांनी. मला म्हणले आणि 5 मिनिटं फक्त फोटो काढ, बाकीचे काय सांगू नको. आणि मी बाळासाहेबांनी आज गेलो म्हणजे सांगायचंय ते तिथं सांगितलं काय सांगायचं होतं ते की बाबा ही मंडळी जर आपल्यात आली तर परत आम्हाला काही यत्न देऊ नका, मग आमचा दुसरा निर्णय घेऊ असं फडणवीस साहेबाला तोंडावर सांगितलंय. साक्षीदार बाळासाहेब गरुडे, मला वाटतं दीपक मांढरे असेल त्या ठिकाणी कामसाठी आणि 2-3 मंडळी फडणवीस साहेबात होतो. येताना मुंबईवरून उशिरा बाळासाहेब म्हणजे जरा मांडेकर भाऊला भेटायला तर मांडेकर भाऊच्या मागण्यावर गेलो तर ते 2-4 जण वेगळ्या पक्षाचं काम करणारे आमचा पाय तुडून मांडेकर भाऊच्या सत्काराला काय म्हणलं हे काही चाललंय. तर ते चालतं असं त्याच्या काही विश्वास ठेवू नका. येणाऱ्या काळामध्ये जी पाखरं गेले ते पाखरांनी आता परत जेडपी पंचायत समितीला असं काही करू नका. कारण काय तुम्हाला भीती वाटत होती की हे निवडून येत आहे का नाही म्हणून तुम्ही तिकडे गेला काय पण मुळात काय या खंड्यात झालं एकदा पाणी गेलं आणि ते बुडायला लागले की उंदरं पहिली बाहेर पाहिजेत. आता त्या काँग्रेसमध्ये जे आहेत ना ते बुडलंय ना त्यातली उंदरं 1-2 महिने बघा किती दाना बाहेर येतात आणि आपला जीव कसा व्हायचा ते बघतात. त्यामुळं हा महायुती ही नक्की वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ठीक आहे आम्ही छोटा भाग आहे, आम्हाला कमी वाटा मिळला तरी आमची तयारी आहे आणि नाही वाटा मिळला तरी मी स्पष्ट बोलणार माणूस आहे. एका पुढे 2-2, 2.5 मतं खाणारा माणूस कसा उभा करायचा हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी माहिती आहे. त्याची काही चिंता नसावी. पण तुम्ही आम्हाला पत्रात घेतलं तर आम्ही काय तुमचा हात धरणार नाही, पत्रातच बसू एवढं सांगतो या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.